कोपरगाव तालुका म्हणजे गोदावरीच्या कुशीत फुलणारा, पिकणारा शेतीप्रधान तालुका. शेतकरी, व्यापारी आणि महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं मुख्य वाटचाल यातूनच साकारणारा गोदाकाठ महोत्सव. शेतीच्या विकासासाठी सदैव जागरूक आणि निष्ठावादी राहणारे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी महाराष्ट्रासोबत कोपरगाव तालुक्याच्या विकासाला नेहमीच खतपाणी घातलं. शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर मात केली आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती आणि आधुनिकीकरणासाठी कोपरगाव इथं भव्य दालन उभं केलं. शेतकऱ्यांसाठी ते विविध योजना घेऊन आले आणि म्हणूनच 20व्या शतकात कोपरगावचा शेतकरी कर्मवीर शंकरराव काळे साहेबांकडे आशेच्या नजरेने पाहत होता आणि समृद्ध होत होता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून शेतकऱ्यांकरता कर्ज घ्यायचो आम्ही आणि त्यावेळेस शिवाजी सांदाने मला जोडेल असायचे आणि मी आणि ते दोघं मिळून सेंट्रल बँकेच्या मॅनेजरकडे जायचो आणि ते मंजूर करून आणायचो. हे असं जवळजवळ 5 वर्ष चाललं सेंट्रल बँकेचं लोन घेऊन शेतकऱ्यांना देणं. मग साहेब म्हणजे आपण बँकच काढू, मग ती गौतम बँक काढली. कोपरगाव तालुक्याच्या विकासाच्या स्थळातील एक स्थळ म्हणजे कृषी प्रदर्शन, जे फक्त कोपरगाव तालुक्यापर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आवडीचा आणि आतुरतेचा भाग बनला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकीय विरोधामुळे ही परंपरा बंद पडली आणि शेतकऱ्यांची प्रगती पुन्हा एकदा मंदावली. कोपरगाव तालुका नेहमी सुजलाम सुफलाम राहावा, कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचं खंडित झालेलं स्वप्न पूर्ण व्हावं, तसंच शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या प्रगतीसाठी महोत्सव झाला पाहिजे, यासाठी माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या प्रेरणेनं आणि सौ पुष्पाताई अशोकदादा काळे यांच्या प्रयत्नातनं साकारला गोदाकाठ महोत्सव. काळे साहेबांनी मला एकदा खंत व्यक्त केली होती. काळे साहेबांनी मला सांगितलं की इथं चांगला मोठा एक कार्यक्रम व्हायचा, कृषी प्रदर्शन म्हणायचे त्याला, आणि त्यावेळेला कृषी प्रदर्शनाला जागा कमी पडत होती, तर सरकारने जागा पण देऊ केली जिल्हा परिषदच्या मार्फत आणि जवळजवळ त्या काळामध्ये 800-900 स्टॉल असायचे. मी 80 साली एकदा पाहिलं होतं प्रदर्शन, त्याच्यानंतर माझ्या अंदाजाने 84 किंवा 85 साली साधारण काहीतरी ते बंद पडलं. पण साहेबांना सतत खंत व्यक्त व्हायची. मग साहेबांनी मला असं बोलताना सांगितलं की तिथं काहीतरी त्या जागेचा उपयोग व्हायला पाहिजे. मग मी माझी कल्पना सांगितली की मग बचत गटाच्या महिलांना मला प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं. देशासाठी शेतकरी जितका महत्वाचा तितकीच महत्वाची बाब म्हणजे महिला सक्षमीकरण, जी संपूर्ण कुटुंबाचा आधार आहे. 10 वर्ष झाले मी बचत गट चालवते. वर्षापूर्वी पुष्पाताई काळेंनी सांगितलं की तुम्ही इथं स्टॉल लावा, तुम्हाला याच्यापासून फायदा होईल. आणि बँकेचे व्यवहार काय आम्हाला माहीत नव्हते तेव्हा, कुठं पैसे भरायचे, कसे काढायचे, कुठं जायचं, ते ताईंनी सगळं आम्हाला शिकवलं. गोदाकाठ महोत्सवाअंतर्गत महिलांना व्यापारासाठी स्वतःचं एक व्यासपीठ मिळावं, त्यांना चूल आणि मूल यामध्ये अडकून न राहता आजची स्त्री म्हणून जगता यावं, यासाठी सौ पुष्पाताई अशोकदादा काळे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तालुक्यातील सर्व स्तरातील महिलांना एकत्र आणलं आणि त्या महिलांच्या उत्कर्ष आणि प्रगतीसाठी बचत गटांची स्थापना झाली. त्यांना नाममात्र व्याजात बँकेकडनं कर्ज पुरवठा आणि तज्ज्ञांकडनं व्यवसाय मार्गदर्शन दिलं. म्हणूनच या महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलतंय, त्यांच्या वाट्याला आनंदाचं, सन्मानाचं जीवन आलेलं दिसतंय. आणि या कार्याला मोलाची साथ आहे ते सौ चैतालीताई आशुतोष दादा काळे यांची. मला असं वाटतं की प्रत्येक घरातील स्त्री ही सक्षम झालीच पाहिजे. याचं उदाहरण म्हणजे माझ्या सासूबाई किंवा पुष्पाताई काळे यांनी चालू केलेलं फूड फेस्टिवल 20 वर्षापूर्वी, आणि आज देखील आपण त्याला गोदाकाठ या नावाने ओळखतो. तर
तिथे खरं तर तो फेस्टिवलचा हेतू हाच आहे की प्रत्येक महिलेला असं बाकीच्या महिलांकडे बघून तरी असं इच्छा झाली पाहिजे की मी देखील काहीतरी करू शकते आणि मी पण पुढच्या वेळेस मला जे येतं त्याचं प्रदर्शन मी करेल. आणि नक्कीच मला असं वाटतं की या कारणामुळे प्रत्येक महिला ही सक्षम होऊ शकते. मी पण इथे आजपर्यंत स्टॉल टाकलाय, काल पण माझी चांगलीही झाला आणि आज पण चांगली कमाई झाली. पहिल्यांदा मला खूप घाबरल्यासारखं होत होतं, पण त्यांनी आम्हाला खूप धीर दिला. म्हणे तुम्ही पहिल्या वेळेस टाकून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की काय बिझनेस करायचा. तिथं पण आम्हाला बिझनेस करायचा कसं शिकवलं, तिथं पण शिकवलं तुम्ही मार्केटिंग कशी करणार आणि मग तुम्हाला पण तिथं कसं कर्ज घ्यायचंय. तुम्ही जर तुमचं जर प्रोजेक्ट चांगलं असलं तरच तुम्ही हे करू शकाल. शेतकरी कुटुंबातील पण त्यांना शेती कशी करावी किंवा आजूबाजूचे लोक काय काय पिकं घेत आहेत आणि त्यांना कसा त्याचा लाभ झालाय या पद्धतीने तिथे शिकायला भेटतं. आणि म्हणून सर्वच वर्गांना मला असं वाटतं की तिथे येऊन मज्जा धमाल आणि त्याचबरोबर काहीतरी शिकायला देखील मिळतं. गोदाकाठ महोत्सवामुळे कोपरगाव तालुक्याची नवीन सांस्कृतिक ओळख तयार होत आहे आणि या महोत्सवाची दिवसेंदिवस भव्यता दिव्यता वाढत आहे. आणि या ठिकाणी एक हक्काचं एक सांस्कृतिक व्यासपीठ असल्यामुळं तालुक्यातील सर्वच शाळा या ठिकाणी मोठ्या चढाओढीने सहभागी होतात. आज या इथे गोदाकाठ महोत्सव मध्ये आम्ही आलेलो आहोत. मला खरोखरच मनापासून आनंद होतो आणि खरं तर प्रियदर्शनी मंडळाचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव भेटावा म्हणून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची अरेंजमेंट केलेली आहे. खेड्यापाड्यातील जे आमचे विद्यार्थी आहे ते इथं आपली कला सादर करत आहे आणि खरंच या माध्यमातून आमचे भावी कलाकार तयार होत आहेत. आम्ही आमच्या शाळेत दरवर्षी नाचतो. एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्हाला नाचायची संधी मिळत आहे. आम्ही गोदाकाठचा खूप खूप आभारी आहोत. या महोत्सवाअंतर्गत तालुक्यातील शेतकरी आणि महिलांचा सन्मान करून युवा नेते आशुतोष अशोकदादा काळे यांनी गोदाकाठ महोत्सव सुवर्णमय केला आहे, तर सर्व व्यावसायिकांना भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं. जे खाद्यपदार्थ किंवा विक्रीसाठी उत्पादन तयार करतात अशा सर्वच महिला बचत गटांना आणि त्याचबरोबर जे घरगुती व्यवसाय करतात असे जे छोटे व्यापारी त्यांचे देखील जे काही माल त्यांना विक्री करायचं त्यांचं प्रमोशन करायचं याच्यासाठी या माध्यमाचं महत्त्वाचा वाटा त्यांच्या व्यवसायामध्ये झाला. आणि असे छोटे व्यापारी देखील घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला देखील याच्यामधून तयार झाल्या. अशा प्रकारे तालुक्यातल्या गुणवंतांचं गुणगौरव करून सप्तरंगात गोदाकाठ महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र गोदाकाठ महोत्सव का आणि कशासाठी हे या महिलांना विचारलं असता त्या म्हणाल्या, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या विकासासाठी, माझ्या उत्कर्षासाठी, आपल्या सर्वांसाठी, तालुक्याच्या विकासासाठी गोदाकाठ महोत्सव.